सुंदर मनामध्ये भरली शरीर तोंडावर आले कसं करणार आहे मी सगळं? होईल अभ्या, होईल, सगळं होईल बाबा. हायपर नको हो, त्यानं सगळं बिघडेल. आता आई आप्पायना बोलणारे डॉक्टरांशी तुझ्या डिस्चार्ज बद्दलच. त्यामुळे जरा शांत हो. शांत आहेच मी. डिस्चार्ज भेटला पाहिजे मला लवकरात लवकर. बस आलो मी. काय अभ्या डिस्चार्ज मागतोय? हा ना, काय चिडचिड करून राहिला अगं तू. मला नाही वाटत इथं राहिला आता तू. म्हणजे त्याला बाहेर पडायचं इथून. पण दादा डॉक्टर सांगतील तेव्हाच ना. बघू आता डॉक्टर काय म्हणते. दादा डॉक्टरांनी याला डिस्चार्ज दिला तर काय तो येईल का घरी? म्हणजे ते ढाल घेतल्याशिवाय घरचा उमरा ओलांडणार नाही म्हणला होता ना तो. मग डिस्चार्ज मिळवाया काय काय करणार हा? म्हणजे डॉक्टर म्हणले की तो बरा आहे, काळजी करण्यासारखं काही नाहीये. म्हणजे तो चालू शकतोय पण धावता नाही यायचं त्याला. जखम वल्ली आहे ना त्याची, सुकलेली नाही अजून. आणि डॉक्टर असं बी म्हणले की बा घरी जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेऊ शकणार असाल तरच डिस्चार्ज देणार. डिस्चार्ज? हा ना. अबे काय करू राहिला तू? जाण्याची तयारी. कुठं? घरी. कोणाच्या? विक्याच्या. असं नको करू ना रे अभ्या, आपण काय वाटल. म्हणजे तू घरी चल आपले. डाळ घेतल्याशिवाय कसं येणार मी? त्याला काय होतं? बोललो ते बोललो दादा. डाळ घेतल्याशिवाय घरी येणार नाही मी. ए राजा, एवढा हट्टीपणा करू नको रे तू. ठरलंय ना आपलं? नाही अभ्या, वेळ फिरली आता. वेळ फिरली म्हणून शब्द नाही फिरवत मी दादा. तर ढाल घेईन तवाच घरी. ए आई आप्पा बी का नाही आले अजून? आलो बघून मी. डिस्चार्ज देतो म्हणले. आता हिथं हे बाहेर गेल्यावर काय होणार आहे? म्हणजे अहो म्हणजे डोसक्यात खूळ हायच की शर्यतीचं. अहो पण काही येड लागलं काय? अशा अवस्थेत कसे जातील ते? काही बी का ऐकतात का ते कोणाचं? हा, तुम्ही एवढं शर्यतीत भाग घेऊ नको म्हणले तरी. नाही ते काय, नावच नोंदवलं नसतं ना तर इथं यायची येळच आली नसती. त्याचं टाळकं ठिकाणावर हाय कुठं पण. हा दिष्टाय होय एक नंबरचे ते. हा, एखादी गोष्ट मनात घेतली का तेच. पुढचा विचार नाही, मागचा विचार नाही, काय नाही. मी येड्यावानी करू लागलाय हो. अहो जखम वल्ली आहे त्याची तरी मी व्यायाम करू लागला. काय बोलायचं आता? अहो त्यांनी ऐकलंय का आज पोतुरपणाचं? स्वतःच्या मनातच करीत राहणार नाही. हा ना हो. आता हिथं असं आहे, घरी गेल्यावर कसं व्हावं मग? म्हणजे अहो म्हणजे घरात काय आपण 24 तास पाळत ठेवणार आहोत का त्याच्यावर? इथं कसं आहे, डॉक्टर आहे म्हणल्यावर त्यांचा धाक आहे ना, म्हणून खोलीत पडू नये तो. मला नाही वाटत ऐकेल कोणाचं. म्हणजे शर्यतीपायी भंगलंय पोरग. आता शर्यतीत पळल तेव्हा जीव थंड होईल त्याचा. उगा ताण नसता. विकाकडे जाणार आहे तो. बापरे. आणाल ते. आपण लय वाईट वाटेल बघ. अर्थात. आणि ऐकणार बी नाही तू. मग आता काही नाही. डॉक्टर काय म्हणताय बघू ते. आई आप्पा गेलेत तिकडं, बघ तुम्ही जाऊन. बर पण कळवा मला काय ते. हा सांग तुम्ही तू. बर.